मागं फळाच्या मागे बारीक काटा आहे तो जर असं अलगद आहे ना तोडायचा. हा बघा दादाला 20 करा. दादाचा फोन आलेला सकाळी. आता चला आता ही रोपं आपल्याला आज लावायचेत. ही झेंडूची रोपं म्हणजेच गोंड्याची रोपं बघा आणली होती विकत. किती छान दिसतात ते तुम्हाला मी अगोदर दाखवते. अलगद हे बघा त्याचे मुळं बघा ते आलेले आहेत. 4 रोपं आहेत 4. आणि हे बघा हे आपले चंगू मंगू बघा आत्ता की नाही राऊंड मारून आलेले आहेत दोघं पण. कुणालच्या बाबांचं ते बघा काम चालू आहे त्यांचं. आज आमच्याकडे पाऊस आहे ना, येऊन जाऊन पाऊस सारखा चालू आहे. म्हणजे ऊन पण येतं आहे आणि पाऊस पण येतं आहे असं सगळं वातावरण आहे. हे आपल्याला न्यायचं आहे, साफ करायचं आहे. ती रोपं लावायचीत ना म्हणून मला वाटतं ते खड्डे करतात. त्यांना वाटतं तिकडे त्या साईडला लावा रोपं, कारण ह्या साईडला वरच्या साईडला ना आहेत गोंड्याची रोपं. आपल्याकडे आहेत पण ती सिंगल पाकळीची आहेत. आणि आता ही आणलेली आहेत ना जी त्यांनी सांगितले डबल पाकळी असते ना भरगच्च तशी. 1 मिनटं मी जरा चप्पल घालते. चला बाबा 2 दिवस काही रान नाही साफ केलेलं आहे त्याच्यामुळे जरा काम आपलं राहिलं आहे बाकी. हा वारा बघा, वारा बघ किती सुटलाय. हे काय आपल्या वेलीला फुलं यायला सुरुवात झाली ना. आपली भोपळ्याची वेल आहे ना आणि काकडीच्या वेलीला फुलं येत चाललेली आहेत. चला हे गोंड लावून घेऊया आपण. पुढे इथे लावायचंय वेलींच्या इथे ना. झेंडूची रोपं असतात ना ती अशी लावलेली चांगली असतात. जिथे जिथे वेली वगैरे आपण भाजी बिजी लावतो ना ती माती वगैरे ना अशी चांगलीशी भुसभुशीत होते म्हणून लावायची झेंडूची रोपं. भुसभुशीत माती तर होते नाही, माती पण चांगली होते ना त्याच्याने. आणि हे काय काय पाखरं वगैरे येतात चांगली, पाखरांसाठी चांगली. फुलं पाखरं लागतात ना आपल्याला. जी परागकण करायला पाखरं म्हणजे हे फुलपाखरं वगैरे येतात ना, मधमाशा वगैरे ते लागतात. 4 रोपं आहेत ते आता पटकन लावून घेऊया. वेगवेगळ्या ठिकाणी लावणार, एकत्र नाही, वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे आहेत ना. जेवढा झेंडूचा रोप खाली जाईल तेवढं चांगलं. झेंडूला वर 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 मुलं येत राहतात, लक्षात ठेवा. हे बघा हे आपलं वालीच्या शेंगांचं रोप. पण पानं बघा कशी खाल्लेत ती किडींनी. फुलं त्यांना धरायला लागली ना हे असे खातात ना त्याच्यामुळे अशी आजूबाजूला फुलझाडं लावायची म्हणजे आपले फळभाज्या ज्या असतात ना त्यांचं रक्षण होतं मग त्यांच्यासाठी चांगलं. हे बघा हे अशा पानं खातात. फुलांना वगैरे आकर्षण होतं, ह्याला हे चांगले फुटलेत. फुलं आकर्षित करतात. चला हे काय इथे आपोआप आहे ना रुजलेलं. हे बघा इथे पण आहे झेंडूचं गोंड्याचं. हा गोंड्याची हा सगळी मधमाशा सफेद माशी वगैरे येतात, नुकसान करणाऱ्या माश्या आहेत ना सर्व या फुलांकडे येणार. रान बघ किती वाढलंय. हा किती रान वाढलंय. एवढं कधी साफ करणार आपण. कुठलं रान? हे काय वाढलेलं समोर बघ. कुठे वाढलं? हे काही बघ. हे हा हा तुला साफ करायचं पडशील ना एकटी. तू पेलवा नाहीस ना माझी. नाही बाबा मला नाही. हे बघ फुलं आले बघ चिकूला. हे बघ चिकूला फुलं आले ती बघ. तुला दरवर्षी येतं. आता जसं ते गेल्या वर्षी पण होते आलेले. हा हे बघ दिसतात ना आता फुलं आलेली. फुलं आता ती फुलं जोपर्यंत तो मजबूत होणार नाही ना तोपर्यंत फळ देणार नाही. चिकूचं झाड छान झालं आपलं. हे बघा फुलं ना येऊन अशी काळी काळी. परिपक्व झाल्याशिवाय चांगलं नसतं. चिकूला पण मला एकाने सांगितलं काय चिकूला काटा असतो. कुठे पाठीमागं फळाच्या मागं? फळाच्या मागे बारीक काटा आहे. हा तो काटा सुकला ना तो फळ परिपक्व झालं. आपलं वांग्याचं रोप पण छान झालं ना. ही रोपं कशी मस्त होती. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक
या आपल्या चॅनलमध्ये आज संध्याकाळच्या वेळेस व्लॉग करायला सुरुवात केलेली आहे. आज वार आहे सोमवार आणि इथे आमच्या रोपं झाले, शेवटचं रोप आहे ते लावून झालेलं आहे. आपल्या वेलीला की नाही फुलं आलेली आहेत, ते तुम्हाला दाखवायची अशी इच्छा होते, दाखवते तुम्हाला पटकन. भोपळ्याला आणि काकडीला फुलं आलेली आहेत, इकडे पण आलेली बघ, दिसत आहेत ना समोर सगळ्यांना सगळे फुलं. पण आपले बाकीचे अजून बाकी आहेत ना, हे काय दुधी भोपळा वगैरे. दुधी भोपळा वगैरे झाला व्यवस्थित आला नाही अजून. फक्त भोपळा आणि काकडी आणि त्याला फुलं आलेले आहेत. आणि बाकीचे ज्या वेली आहेत ना त्या अजून छोट्या छोट्या आहेत, चिबूड वगैरे ते सगळं अजून लहान आहेत. जेव्हा येईल ना फुल तेव्हा तुम्हाला दाखवीन. पण आत्ता फुल आलेलं आहे भोपळ्याचं, ते फुल पण मिटलेलं दिसतंय मला. ते आज आलेलं आहे, ते चाल बंद झालं ते. सकाळी येतं संध्याकाळचं हे होऊन जातं ना, गळून जातं ना ते फुलं, गळतात. तर उद्या गळणार ते. त्या फुलांची भाजी पण बनते ना, ते गळून म्हणजे हे होऊन गळणार ते आता. हे वांग्याची फुलं पण गळतात का नाही ना, ठरले. वांग हे बघा भोपळ्याचं फूल सकाळी फुललं होतं, आता कोमेजलं संध्याकाळच्या वेळेस. आणि काकडी, ते बघा तिथे काकडीची फुलं दिसतात पिवळ्या रंगाची. आणि आता हळूहळू वेली आपल्या सगळीकडे पसरत चाललेल्या आहेत. बारीक बारीक फुलं बघा तुम्हाला दिसत आहेत. आंबा आहे ना आपला आंबा, त्यातच ती वेली टाकलेल्या आहेत कुणाच्या गावाने. म्हणजे वेगळं असं खत पाणी करायला नको म्हणून आंब्याच्या झाडातच टाकलेले. इथे भरपूर असं खत टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे. हा बघा हा घेर किती मोठा आहे ना चिऱ्यांचा. आणि मग तिथेच साईडण्याच्या काट्यावर लावल्यात. ह्याची भोपळ्याची वेल मस्त पसरत चालली आहे सगळीकडे, ऐकलं काय. आणि जर का वेल आपल्याला पसरवायची असेल जास्त, मला वाटतं ते पुढचं तोडलेलं नाही वाटतं. हा इकडचं नाही तोडलेलं दिसत आहे मला, ह्या साईडचं. बघा ह्या भोपळ्याच्या पानांची पण भाजी बनते, भाजी खूप छान लागते ह्याची. आणि जर का अजून आपल्याला ह्या वेलीला फांद्या वगैरे म्हणजे जास्त वाढवायच्या असतील तर बघा हा पुढचा देठ असतो ना, तो असं जर असं अलगद आहे ना तोडायचा. हा बघा. आणि मग अजून त्यांना फांद्या वगैरे भरपूर अशा फुटतात. हां, त्यांना कटिंग अशी म्हणतात. 1G 2G 3G अशी कटिंग असते ती. म्हणजे जितक्या पण वेलीचं टोक आलेलं ना पुढे ते कटिंग करायचं, म्हणजे वाढत वाढत जातात त्या वेली पुढे मग. आणि भरपूर अशा फांद्या पण फुटतात आणि मग आपल्याला भरपूर असं फळ मिळतं. मग कोणती पण वेल असू दे हे असं तोडायचं. चला हे तर तोडलं होतं मागे, हे आता नवीन आलेलं आहे. चला थोडंसं रान साफ करूया. भरपूर रान वाढलेलं आहे, किती करू तितकं कमीच. हे बघा ह्या कुल्फ्या आणलेल्या कुणालच्या बड्डेच्या, त्या त्यांना द्यायच्या राहून गेल्या आरोही आणि मृण्मयी ह्यांना. तर आत्ता मी नेऊन देते. वाघ्या शेरू ओरडत आहेत. ए चुप रे, काय आहे नाटक. ए पिघललेत बाई, मध्ये लाईट नव्हती ना सकाळपासून. तर घ्या सगळ्यांनी वाटून द्या. दादाला विश तर करा, दादाचा फोन आलेला सकाळी. आता लावू, पण दादा ऑफिसमध्ये असेल. काल रात्री पण आलेला, पण तुम्ही लोक आलात ना दोघी जणी. समीक्षा काय म्हणते, ही बघा आपली समीक्षा. ए विराट ये, त्या दोघांना पण ते विराटला दे. आणि भावेश पिघललंय, विराट पिघलले. पिघलले ना. ए कितीची अय्या त्या बाई, त्यातच राहू दे प्लास्टिक मध्ये. अगं लाईट नव्हती ना आज म्हणून तर सगळी विरघळली. तुम्हाला मी काल बोलली होती या म्हणून, तुम्ही आलात का नाही. विसरला मी. बाबांना पण बोलले होते की पोरीने पाठवून द्या म्हणून. समीक्षा ये आतमध्ये. नाही हा निघेल. हा आधी ये. कुठला वाला आगे काढू. हे काय सुरीधर फळं बघून मार काढायची ना. केलफुल काढतोय आपण. त्याचं काहीतरी बनवायला होईल. भाजी नाही करणार आहे मी, वेगळा पदार्थ काहीतरी करणार आहे. तेच आहे तेच आहे. तिकडे पण आहे ते वेलची केलचं, ते काढलं तरी पण चालेल. वेलची केळीचं काढू. ते मागच्या साईडला हे राहू दे वाटतं ना. नंतर आलेलं आहे ना. राहू दे त्याला. वेलची केळीचं होईल. हे इकडचं आहे ना. नाही ते पण अजून हिरवा, अजून त्याला कलर बघ कसा आहे. हा ते अजून येतंय बाहेर. त्याला तर अजून आताच पकडले. आणि आपली ही जी वेल आहे ना घेवड्याची,
ती वाऱ्याने पडली खाली, तेव्हा काट्या वाकल्यात. एवढा जबरदस्त वारा, अशीच अडकवून ठेवले, त्याला नीट करायचे नंतरला. वेल चांगले झाले. नाही ते बाहेर येते सगळं, ते बाहेर येणार. ते वेलची गेलचं ते पाऊस आला. चल पटकन. कढीपत्ता आहे पण हवाय. चला हा बघा, हा ऊस पण वाऱ्याने वाकलाय. इतका वारा ना, बाप रे, काय वस्तू एक राहत नाही बघा. हा तर ते घरात मी कढीपत्ता घेऊन आले. रान साफ केलं, हे बघा, हे आता मध्ये साफ केलेलं रान परत वाढलंय. आणि हा आपला कढीपत्ता चांगला झालाय बघा. पसरलाय कसा तो, पसरलाय का वेलीन त्याला हे केलेलं आहे कढीपत्त्याला, वेली पकडला वाटतं. सुरणाचं झाड तुम्हाला दाखवते. आपल्याकडे सुरण पण आहे. सुरण लावलेला हा बघा, केवढा मोठा झालाय. ह्या सुरणाच्या पानांची भाजी करतात ना, पण आमच्याकडे आवडत नाही, त्याच्यामुळे मी नाही करत. हा ह्या वर्षी काढायचं आहे सुरण. 2 वर्ष होऊन गेलेत त्या सुरणाला. यावर्षी गणपतीच्या नंतर काढणार. चला हा बघा, कढीपत्ता घेतलाय, बस झाला. ह्याला काय झालं भुकायला, असे भुंकतात ना, बाप रे. म्यूटचा, डायरेक्ट म्यूटचा बटन दाबायचा. तर आता मी केळफूल बघा साफ करायला घेतलंय. हे आपलं वेलची केळी आहे, त्याचं केळफूल काढलंय. थोडंसं मला वेगळं वाटतं हे बघा. हे ना, म्हणजे बाकीची जी केळफूल आहेत ना, म्हणजे मोठी जी केळी आहेत ना, त्याचे सफेद सफेद याचा गर. आणि हे बघा, हे असं हलकासा गुलाबी रंग आहे ह्या केळफुलाचा. साफ करून ठेवते. आता साफ करून ठेवते, म्हणजे उद्या सकाळी काहीतरी पदार्थ बनवता येईल. भाजी नाही करणार आहे मी, कारण कुणाच्या बाबांना आवडत नाही ना, त्याच्यामुळे वेगळं असं काहीतरी. म्हणजे मला बऱ्याचशा अशा कमेंट्स आल्या आहेत की ताई थालीपीठ, पराठे असं काय काय बनतं ना, त्याच्यामुळे थोडंसं जरा आयडिया वापरून काहीतरी बनवीन मी. आता बनवायचं का सकाळी, आता होणार नाही ना, रात्रभर ते विजत ठेवायला लागतं ना केळफूल. नाही ते राप तर निघायला लागतं ना. आता फक्त मी साफ करून ठेवते फटाफट, सकाळी बनवीन मग. पण केळफूल खूप छान वाटतं हे बघूनच एकदम मस्त आहे ना, गुलाबी. आणि आकाराने पण छोटं आहे. ते टेका लावलाच ना म्हणून ती राहिले, तरी नाही तर नसती राहिली. ती कीड लागली त्या केळीला ना. तर केळफूल की नाही मी सोलून घेतलं. आणि तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, केळफूल सोलायला बराच वेळ जातो, त्याच्यामुळे वेळ काढून मी आज बसले होते. आणि सोलून झाल्यानंतर केळफूल जे आहे ते पाण्यामध्ये भिजत घालून ठेवायचं रात्रभर. म्हणजे ते वरचा जो राप असतो ना, म्हणजे एक चिकसारखं असतं, ते भिजत घातल्यामुळे थोडासा कमी होतो. आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मला करायचं होतं. आज शेरू की नाही खूप असा लाडात आला होता. लाडात म्हणण्यापेक्षा त्याचं कसं असतं की मला घेऊन बसायचं. म्हणजे भाग्या आपलं जास्त असं म्हणजे असं अंगावरती घेऊन वगैरे बसून त्याचं असं नसतं, पण शेरूचं खूप असतं, खूप असं लाड त्याला हवे असतात आपल्याकडनं. तर मी की नाही सोफ्यावर इथे बसले होते, माझं जेवणाचं काम चालू होतं किचनमध्ये, पण तो सारखा मला सांगत होता की मला घे म्हणून. त्या शेवटी मग मी खाली बसले आणि जवळजवळ 15 मिनटं तो असं माझ्या मांडीवरती की नाही बसून होता. म्हणजे झोपलेला तो. लाईट जेव्हा लावली हॉलची त्यावेळेस मग तो जागा झाला होता ना, ते मग गाढ झोपला होता माझ्या मांडीवरती. तो बघा कसा. चला आता आजचा दुसरा दिवस आहे. हे बघा आपलं केळफूल भिजवलेलं रात्रभर पाण्यात, त्यात आपल्याला उकडायचं आहे. तर आपल्या बागेमध्ये केळफूल बघा येतात ना, ते काय मला माहीत नाही, पण कडवट असतात, त्याच्यामुळे मला मग उकडूनच घ्यावं लागतं. तर इथे एका कढईमध्ये पाणी टाकलं आणि केळफूल जे आहे ते असं एका पाण्याने धुवून घेतलं आणि मग उकडायला घेतलं. आता उकडते म्हणजे काय करते, फक्त एक उकळी आली का लगेच मी गॅस आहे ना बंद करून टाकते. आणि गॅस बंद करून झाला की पुन्हा ते गरम गरम काढून घेते लगेच आणि थंड पाण्यामध्ये टाकते. आणि जितकं मला हाताने ते मॅश करता येईल, म्हणजे पिळून चांगलं नाही तर घ्यायचं, म्हणजे त्यातला जो राप असतो किंवा कडवटपणा जो असतो ना तो सगळा निघून जातं. आता आजचं काय झालं तुम्हाला सांगते. आता हे जे केळफूल आहे ना अजिबात कडून होतं, त्याच्यामुळे जास्त असं मी काही पिळून घेतलेलं नाही, फक्त 1-2 पाण्याने ते पिळून काढलं, कारण ते वरती बघा रापसारखं असतं ना त्याच्यामुळे.
म्हणजे हे पाणी जे आहे ना ते आपण थोडंसं चाखून बघायचं. चाखल्यावरती आपल्याला माहिती पडतं की कडू आहे की नाही. पण आजचं आपलं हे जे केळफूल आहे ते खूप चांगलं निघाले. तर आज असा विचार केला की आता पटकन असं काय होईल अशा प्रकारचा मला नाश्ता करायचा होता. कारण सकाळी सकाळी आमचं बागेमध्ये भरपूर असं काम झालं होतं आणि वेळसुद्धा माझ्याकडे कमी होता. तर डोक्यात असा विचार आला की आपण पराठे बनवूया. कारण आमच्याकडे पराठे की नाही भरपूर अशा आवडतात. तर हे केळफूल बघा चांगलं असं कुस्करून घेतलं, म्हणजे शिजून झाल्यानंतर चांगलं कुस्करलं परातीमध्ये. नंतर त्यात टाकलेली आहे साखर 1 चमचा. म्हणजे कुठला पण पराठा बनवते ना त्यात मी अर्धा ते 1 चमचा साखर टाकतेच. आपले पराठे खूप छान बनतात. साखर टाकून झाल्यावर तीळ टाकलेले आहे, जिरं टाकलेलं आहे आणि हळद टाकले, तिखट मसाला टाकलेला आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा, चवीप्रमाणे आपल्या मीठ टाकायचं आणि टाकायचं याच्यामध्ये गव्हाचं पीठ. तर इथे मी आलं लसूणची पेस्ट आहे ना ती पण टाकलेली आहे. ती तुम्हाला म्हणजे सांगायला मी विसरली. आता व्यवस्थित सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि हळूहळू म्हणजे थोडं थोडं पाणी टाकून इथे मी पीठ आहे ना मळून घेतलेलं आहे. आता मला बघा पाण्याचा अंदाज नव्हता. आता हा जो पदार्थ आहे तो मी पहिल्यांदाच करते, त्याच्यामुळे पाणी जास्त टाकून म्हटलं उपयोग नाही, तर का पीठ आपलं ढिल्लं झालं तर म्हटलं गडबड होऊन जाईल. त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून इथे मी पीठ आहे ना मळून घेतलं. पण पीठ मळता मळता मला की नाही एक अंदाज आला की केळफुलाला पाणी सुटत नाही. त्याच्यामुळे पीठ आपलं पातळ होऊन जाईल किंवा पराठे लाटताना आपला त्रास होईल, ह्या गोष्टीचा अंदाज मला आला होता. पीठ चांगलं मळून झाल्यानंतर त्यात थोडंसं मी तेल टाकलेलं आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं ना असं म्हणजे मळून घ्यायचं. म्हणजे कसे लाटताना आपले जे पराठे आहेत ते फाटत नाही. आता कधी-कधी बघा आपल्याला घाई असते. तर सकाळची गडबड असेल, मुलांची शाळा वगैरे असते, की एक 10-15 मिनिटं आपण पराठ्याचं पीठ आहे ठेवायला बघा वेळ नसतो. त्यावेळी मग असं पटापट चांगलं असं मळून घेतलं का पटकन पण आपण पराठे बनवले का ते काही साईडने असे फाटत नाही. त्याच्यामुळे इथे छान असे मी मळून घेतले. माझ्याकडे आज वेळ कमी होता आणि लगेच गोळे तयार करून घेतले. मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतले आहेत. म्हणजे जास्त मोठे पण नाही आणि जास्त लहान पण नाही, अशा प्रकारचे पराठे आपल्याला करायचे होते. तर एक म्हणजे गोळे करून झाल्यानंतर लगेच इथे मी पराठे करायला सुरुवात केलेली आहे. आपण बघा मेथीचे थेपले बनवतो किंवा मागे तुम्हाला मी शेवग्याचे पराठे दाखवले होते, त्या पद्धतीनेच केलं होतं. फक्त मी इथे बदल केलेला आहे. कोणती पण रेसिपी आपण नव्याने ट्राय करतो ना, त्यामध्ये ना थोडेसे आपल्या आयडिया वापरायच्या आणि मग त्यामुळे आपला अंदाज येतो की आपण बनवतो तो पदार्थ कसा होणार आहे. तर लाटता लाटता मला ह्या गोष्टीचा अंदाजसुद्धा आला होता की लाटताना पण खूप असं इझी म्हणजे लाटलं गेलं. अजिबात कुठे पाणी सुटलं आहे किंवा चिपकते पोलपाटाला असं अजिबात नव्हतं. आणि लाटून झाल्यानंतर इथे मी शेकताना ना तेलाचा वापर केलेला आहे. म्हणजे साईडनी सगळं तेल सोडलं आहे. तूप असेल तर तूप पण छान लागेल, पण मला असं वाटतं तेल ह्याच्यामध्ये म्हणजे तेलामुळे कसं असं चांगला असं खुसखुशीतपणा येईल म्हणून मी ते तेलाचा वापर केलेला आहे. आणि दोन्ही साईडनी छान थोडंसं जास्त प्रमाणात तेल घातलं. जसं आपण मेथीच्या थेपल्यांना बघा तेल वापरतो ना, तशा पद्धतीने इथे जास्त मी तेलाचा थोडासा वापर केला आहे. आणि खरपूस असे आपले केळीचे पराठे इथे तयार बघा करून झालेले आहेत. आणि हा बघा आपला नाश्ता रेडी झालेला आहे. इथे कोथिंबीरची चटणी घेतली आहे, सॉस घेतलेला आहे आणि हे आपले पराठे अजून थोडेसे बनवायचे बाकी आहेत. चालू आहे काम. तर कुणालच्या बाबांना पटकन नाश्ता देते. आधी खाऊन बघ. कुणालच्या बाबांना केळफूल आवडत नाही ना, म्हणून थोडासा वेगळा प्रयोग. पराठे आमच्याकडे भरपूर आवडतात, त्याच्यामुळे असा प्रयोग केलेला आहे. काय माहिती नाही पडत आहे ना केळफूल आहे ते. त्यांना मी सांगितलं नव्हतं, आता त्यांना मगाशी सांगितलं की असं असं मी करते म्हणून. अगोदर नव्हतं सांगितलेलं. चांगलं झालं खरोखर ना. तर इथे टी व्ही बघता बघता त्यांचा नाश्ता चालू आहे. हा निस्ते पण चांगले लागतात ना. तर चला मग आता हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते. कसं वाटला जरूर सांगा आणि रेसिपी ट्राय करायला सांगू का सगळ्यांना. हां आता पण आम्ही बागेतनं काम करून आलो, तर त्याच्यामुळे थोडासा उशीरच झाला म्हणून म्हटलं चला हेच असंच करूया. त्याच्यामुळे अशा पद्धतीने केलं आहे. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही. झटपट नाश्ता आहे हा. ते व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल जरूर लाईक शेअर करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.